होळीचा सण म्हटला की आनंद, उत्साह आणि नृत्य गाण्याचा एक सुंदर आविष्कार। या होळीच्या म्हणजे शिमग्याच्या सणाला फार महत्त्व आहे। होळी देवतेची पूजा करण्यासाठी महिला नटून थटून होळीभोवती नाचतात। पारंपरिक गीतांवर नृत्य सादर करून रात्री उशिरा होळी पेटवली जाते। कोपरखैरणे गावात सालाबादप्रमाणे यावर्षी एक गाव एक होळीचे आयोजन करण्यात आले होते। नवीन लग्न झालेल्या जावई बापूंचा खास मानपान करून सत्कार केला जातो। कोपरखैरणे येथील ग्रामविकास मंडळाच्या वतीने होळी मैदानात हा होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यासाठी महिलांची लक्षणीय उपस्थित असते। चला तर मग आपणही जाऊया एक गाव एक होळीची मजा लुटण्यासाठी। कोपरखैरणे गावात ग्रामविकास महामंडळाच्या वतीने एक गाव एक होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात रूप पाहता लोचने या अभंगाने होळी देवतेभोवती प्रदक्षिणा घातली। महिला आणि ग्रामस्थांबरोबरच नवीन लग्न झालेले नववधू आणि जावई बापूंनी या होळी देवतेचे पूजन केले। यावेळी 12 जावई बापूंचा शाल श्रीफळ देऊन ग्रामविकास मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। गावाची परंपरा एक वाचनाकडून दुसरे ग्रामविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कार्य करत आहेत। या ठिकाणी नवनवीन जोडपूट आहे त्या जोडप्यांना या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आम्हाला सत्कार करतो। नाही
गावचे होळीचे मानकरी म्हणून नामदेव पाटील यांच्या कुटुंबियांना पूजन करण्याचा मान मिळाला. कोपरखिरणे गावातील ब्रॉस बँड पथकाने वाद्य वाजवून एक चांगली करमणूक केली, तर महिलांनी पारंपरिक होळीची नृत्ये सादर केली. नामदेव पाटील कुटुंबियांनी होळीला अग्नी दिल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मी जरी नगरसेवक असलो तरी गावामधली जी एकीचं जे प्रदर्शन आहे, आमच्या गावात कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा कोणाचा द्वेष, सर्व 14 कुटुंब जे आहेत ते एकत्ररित्या नांदत आहेत. आमच्या एक गाव एक होळी, त्याच्यानंतर 65 गणपतींची एक महाआरती, त्याच्यानंतर हरिनाम सप्ताह, पालखी सोहळा, हे आमच्या गावातले एक परंपरेचे जे आहेत ते सर्व, मग त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जात धर्म पंथ न ठेवता सर्व महिला, आता तुम्ही पाहताय जवळपास 2,000च्या वर महिला आता एकत्ररित्या येऊन गावचा जो सण असेल तो एकत्रितरित्या आमच्या गावचा सण अशा माध्यमातून आम्ही करतो. आणि विशेष म्हणजे होळीच्या दिवशी जे आमचे गावचे जावई आहेत ते जावई वैयक्तिक जावत न मानता ते आमच्या गावाचे जावई, आणि त्या दृष्टीनं गावातर्फे त्या जावयांचा आम्ही मान सन्मान अशा रीतीने करतो की जेणेकरून आमची जी मुलगी त्या गावी गेलेली आहे ती सुखाने नांदावी, त्या जावयाने त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यावी, त्यांच्या लाईफमध्ये चांगले दिवस यावेत या उद्देशानं आम्ही या ठिकाणी गावाच्या माध्यमातून त्या जावयांचा आम्ही सत्कार ठेवलेला असतो आणि तो एक अतिशय स्तुत्य कार्यक्रम असतो. संकल्पना ह्यापूर्वी नव्हती, परंतु आम्ही नवीनच ग्रामस्थ मंडळ गेल्या 2016पासून आलं आणि ह्या ग्रामविकास मंडळाने नवीन संकल्पना या ठिकाणी आणल्या. सुरुवातीला आम्ही गावाचं एकत्रीकरण केलं, जी 14 कुटुंब विखुरलेली होती ती आम्ही एकत्रितरित्या आणली. ज्या महिलांना कधी व्यासपीठ मिळालं नव्हतं त्या महिलांना आम्ही गेल्या वर्षी पूर्ण व्यासपीठ त्यांच्या ताब्यात दिलं होतं. अशा पद्धतीने गावातील आमचं जो एक टीम वर्क आहे ग्रामविकास मंडळाचा, आणि त्यामध्ये मग महादेव शेठ असतील, गजानन पाटील असतील, सुरेश वेटा आहेत, त्याच्यानंतर हरिदास वेट्टा आहेत, हरिदास पाटील आहेत, ही तज्ज्ञ मंडळी आहे. आणि आम्ही एक विचाराने आणि एक दिलानं गावच्या हिताच्या दृष्टीनं आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी करणं शक्य आहे त्या गोष्टींसाठी मी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी फक्त त्यांच्या पाठीशी उभा आहे. बाकी कार्य हे ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. मी गजानन दयाळ पाटील, ग्रामविकास मंडळ सहसचिव. आज खरोखरच आनंद वाटतोय की हे जे वातावरण आहे, खरं तर यापेक्षा डबल वातावरण यंदा बघायला मिळालं असतं, परंतु आमचं काही अपरिहार्य कारणास्तव या गावकीने थोडेसे पारंपरिक पद्धतीनेच ही होळी यंदा साजरी केलेली आहे. नाहीतर हा जो होळी सोहळा असतो एक वेगळाच सोहळा असतो. संपूर्ण गाव एकत्र आलेलं असतं, सर्व नवीन जावई आलेले असतात आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही होळी आम्ही पार पाडत असतो. परंतु यंदा थोडंसं आम्ही सर्व कार्यक्रमावर थोडासा रोख धरलेला आहे, कारण फक्त भजन, पारंपरिक नागेली नृत्य, पारंपरिक जो आमचा महत्त्वाचा सत्कार आहे जावयांचा, एवढाच सत्कार आम्ही यंदा केलेला आहे. होळी हा सण आगरी कोळी लोकांचा अत्यंत आनंदाचा, म्हणजे आम्ही त्याला शिमगाच म्हणतो. या दिवशी आधी या बायका होळीच्या 7-8 दिवस नागेलीचे प्रॅक्टिस करतात, तऱ्हेतऱ्हेची सोंगं घेतात आणि गावामध्ये फिरतात, आनंद उत्साह. त्यावेळेला कोणत्याही प्रकारे इथे राजकारण किंवा कोणताही काही चालत नाही, तर जीवाभावाने एकतेने एकत्र येऊन सगळं वैमाश्य विसरून एकी भावनेने आनंदाने हा सण साजरा करतात. आमची गावची आता परंपरा नवीन आम्ही सुरुवात केली आहे का जे नवीन जावई ज्या मुलींचे लग्न झाले त्यांचे इथं सत्कार समारंभ केला जातं. तसंच इथं वयोवृद्ध महिलांचा पण इथं सत्कार केला जातो. आणि कोपरखेडे गावाची अशी एक परंपरा आहे का तिथे आज कितीतरी वर्ष एकच होळी, एक गाव एक होळी, ही इथं एक मोठी परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला सर्व महिलांना अत्यंत अभिमान आहे. आमचे गावचे जे ग्रामस्थ मंडळी आहेत ते खूप आम्हाला चांगले लाभ देतात, ते चांगले अनुभव देतात, चांगले म्हणजे रीतीने महिलांना प्रोत्साहन देतात. कार्यक्रमासाठी ते पुढारी घेतात, पण यावेळेस कसं आमचं थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे त्याही यावेळेस कार्यक्रम मागे घेतलेला आहे. नमस्कार, मी सुशांत मुरुडकर या ठिकाणी आणि माझी सौभाग्यवती धनश्री मुरुडकर. आम्ही या ठिकाणी होळी समारंभ यासाठी उपस्थित झालो आहोत.
आणि गावकीची जी प्रथा आहे आम्हाला खूप आवडली. कोपरखेरणे असं एक गाव आहे जिथे ही प्रथा म्हणजे सुरू आहे आणि बाकी कुठलेही असं गाव नाही आहे जिथे जावयांना असं मान दिलं जातं. तर खूपच बरं वाटलं या ठिकाणी येऊन आणि देवाच्या जवळ आल्यासारखं वाटतंय आणि आम्ही मंडळाचे खूप खूप आभार मानतो. माझं नाव सागर बाळकृष्ण म्हात्रे, बोंडकोडे गावातलं आहे मी. या गावातले एक गाव आहे कोली. ही परंपरा खूप चांगली आहे आणि आमचं म्हणजे नवीन जोडपांचं स्वागत इथं होतो आहे. ही म्हणजे आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि एक मानाची गोष्ट आहे की म्हणजे आमचा इथं मानपान होतो आहे, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. कॅमेरामन ऋषिकेश ठाकूर सोबत मी रीना म्हात्रे, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई.